फ्रेंड्स, नमस्कार. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर हे बघा, मी दाखवणार आहे मी केलेली बचत. बचत म्हणजे काय केलंय, पैसा नाही साठवलाय किंवा बंगला नाही घेतलाय. तर मी दाखवणार आहे. ही बघा, मी सोनाराकडे पुस्तकं काढली, तर ती पूर्ण झालीत. पण कुणालाही सोनं घरात आवडत नाही घालायला. आवडत नाही म्हणजे आता खूप सारी ज्वेलरी झाली. खूप सारी ज्वेलरी म्हणजे हे ड्रेसवरचं मॅचिंग घालायचं, ही फॅशन आहे. त्याच्यामुळे सोनं कोण जास्त घालत नाही. मोठी लोक घालतात, मिरवायचं असतं, त्याच्यामुळे काय काय जण घालतात, ते आवडतं. मी एक दिवशी माझं 5 तोळ्याचं गळ्यातलं आहे, पण कधी असं घातलं तर ते टोचतं, सोनं टोचतं, त्याच्यामुळे घालत नाही कधी. तुम्ही बघितलंय का? हां, ते सोनं मी दाखवलंय व्हिडिओत. तर हे बघा, मी अशी बचत केली. तर ही पूर्ण पुस्तकं झालेली आहेत आणि मला घ्यायचंय सोनं. पण सोनं आमच्याकडे कोण आवडत नाही, पण वेळेला हे सोनंच उपयोगी येतं. कारण का, तर आपल्याकडे सोनं थोडं तरी असावं. कारण आपल्याला वेळ आली किंवा कुठलं काय प्रसंग आला घरात, तर ते सोनं ठेवून आपण पैसे आणू शकतो. कारण आजकाल दुनिया अशी झालेली आहे की 1 रुपयाला सुद्धा कोण उभं करत नाही दरवाजात. जर तुम्ही कुणाकडे पण पैसे मागून बघा, तो पैसे मागायला गेलात तर काय सांगणार की अगं कालच मी माझं काम केलं, काल तर अगोदर तरी बोलायचं होतीस, मग तुला दिले असते पैसे मी. अशी उत्तरं देऊन मोकळी होतात आणि आपण लगेच दुसऱ्याला उपयोगी पडतो. म्हणून आता ठरवलंय, अगदीच कोण आलं म्हणजे त्याला खरोखरच दवाखान्यात ॲडमिट केलेलं आहे, खरोखरच त्याला काहीतरी एकदम असं डोळ्यासमोर आपल्याला काहीतरी दिसतंय दृश्य, तरच उपयोगी पडायचं, नाही तर कधीही उपयोगी पडायचं नाही. नात्यात कधीच पैशाचा व्यवहार ठेवायचा नाही, कारण पैशाच्या व्यवहारात नाती तुटतात. त्याच्यामुळे नात्यात व्यवहार करायचा नाही कधी. अगदीच काय असेल अडचण किंवा काहीतरी त्याला असं घर बांधायचंय किंवा काहीतरी करायचंय, तर खुशीत थोडेसे पैसे देऊ शकतो आपण. पण अगदीच हे केलं तर नाहीच म्हणायचे, कारण का नात्यात असं झालेलं आहे असं. तर हे बघा, मी अशी बचत केली आहे. एक आहे 5,000चं आणि एक आहे 1,000 रुपयाचं, म्हणजे 15,000चं झालं. हे बघा, पुस्तकं पूर्ण झाली आहेत दोन्ही पण. तर दोन्ही पुस्तकावर 15,000 रुपये मिळत आहेत. तर मी वस्तू घेणार आहे. तर अशी मी म्हणजे मला सवय होती की ह्याच्याकडे पुस्तक काढ, त्याच्याकडे पुस्तक काढ, अशी मी आत्ता ही पुस्तकं काढली होती. ती पुस्तकं पूर्ण होत आहेत. त्याचं मी काहीतरी घेणार आहे, कारण मुलगी म्हणते माझ्या कानात घालू नकोस, सून म्हणते माझ्या कानात घालू नकोस. पण मी घालणार आहे, कारण का सोनं हे सोनं असतं आणि सोनं कुठेही गेलं तरी आपल्याला पैसा येतो सोन्याचा. सोनं, प्रॉपर्टी ह्याच्यात आपल्याला पैसा येतो विकलं तरी, कधी गरज पडली तर. पण दुसरं काय घेतलं तर, कपडे घेतले तर काय उपयोगाचंच नाही, घालणार, वापरणार, टाकून देणार. दुसरं काय घेतलं तरी तशीच अवस्था असं. पण सोनं वेळे अडचणीला उपयोगी येतं. तर हे बघा, मी अशी पुस्तकं आहेत, ती आता सोनाराकडे जाणार आहे आणि वस्तू आणल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवणार आहे. तर अशी तुम्ही पण बचत करा थोडी थोडी, म्हणजे दुसऱ्याकडे मागण्याची वेळ कधीही येणार नाही. असेल तर आपलं आपण जाऊन पैसे घेऊ शकतो. दुसऱ्याकडे मागायचे नाही, कधीच पैसा मागायचा नाही कुणाकडे. तशीच जर वेळ आली तर मागायची, कारण उत्तरं माणसांकडे तयार असतात. त्यामुळे कुणाकडेही पैसा मागायला जाऊ नका कधी. अगदीच खात्रीशीर माणूस असेल त्याच्याकडे ठीक आहे. तर बघा, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.